श्रीरत्न बौद्ध महासंघ शाखा साकोलीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती बुद्ध विहार येथे धर्मचारी बुद्ध दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म वर्ग घेण्यात आले। धर्मचारी बुद्ध दत्त यांनी सांगितले की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे व आपल्या आचरण बुद्ध धम्मामध्ये सांगितल्याप्रमाणे करणे आणि बुद्ध तत्वज्ञान मध्ये सांगितले आहे तसे आपल्या जीवनामध्ये आचरण केले, कुशल कर्म केले तर आपली प्रगती होऊ शकते। जर आपली प्रगती झाली तर राष्ट्राची प्रगती झाली ती विश्वाची सुद्धा प्रगती होऊ शकते। श्रीरत्न बुद्ध महासंघातर्फे पूर्ण विश्वात धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे सुरू आहे, कुशल कर्म सुरू आहे असे एका कार्यक्रमामध्ये धम्मचारी बुद्ध दत्त यांनी मार्गदर्शन करताना केले। या प्रसंगी कल्पना सांगोडे, प्रतिमा राऊत, शीतल नागदेवी, धनवंत नंदेश्वर, वंदना टेंभुरकर, बबिता रामटेके, छाया लाडे, ललिता राऊत, संगमित्रा शहारे, रवींद्र राऊत, तमा गडपायले, ब्रह्मीला टेंभुरकर, सुवर्णमाला गजबी, अनुपचंद नंदेश्वर, डीजी रंगारी व इतर धम्म बौद्ध उपासक उपस्थित होते। या विहारामध्ये धम्मवर्ग साप्ताहिक धम्मवर्ग होते। या ठिकाणी जे विहारामध्ये जे काही उपासिका आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ। हा जो वर्ग सतत धर्मवर्ग जो सुरू आहे याच्याविषयी काही फायदा होत आहे का? किती लोकांचा रिस्पॉन्स आहे, काय सांगा? मी धम्ममित्र कल्पना सांगोडे। मी हे सांगू इच्छिते की आम्ही जवळपास 1 वर्ष झाला हा धम्म सहाय्यक वर्ग इथे सुरू आहे आणि इथे नागपूरवरून धम्मचारी बुद्ध दत्त हे नियमित ह्या वर्गाला येत असतात। तर याच्यामुळे असं आहे की प्रत्येक महिलांना खरी म्हणजे वंदना आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे ती सिस्टमॅटिक वंदना आपण इथे सुरुवात करतो। त्याचनंतर ध्यान साधना जो प्रकार आहे जवळपास 40 कर्मष्ठान भगवंतांनी सांगितलेले आहेत, पण इथे आम्ही जस्ट सिटिंग, मैत्री ध्यान साधना आणि आनापानसती ध्यान साधना ही विशिष्ट पद्धतीने आम्हाला धम्मचारी बुद्ध दत्त इथे शिकवतात। त्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा प्रचार आणि प्रसार असा कशा पद्धतीने झालं पाहिजे आणि तुम्ही जीवनामध्ये तो कसा आत्मसात करावा हे आम्हाला समजून सांगतात। सर्वप्रथम सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। मी धम्म सहाय्यक प्रतिमा पांडुरंग राऊत, साकोली गणेशवाड। आपला हा धम्मवर्ग जो होत आहे तो आता 1 वर्ष झालेला आहे, 1 वर्ष होत आहे। त्या 1 वर्षामध्ये आम्ही म्हणजे हप्त्यातून 1 दिवस मंगळवारला हा धम्म शिबिर घेण्यात येत आहे आणि यांच्यामध्ये आमचे बुद्ध दत्त हे आम्हाला शिकवतात आणि चांगले मार्गदर्शन करतात। त्याच्यामध्ये म्हणजे यामधून आपल्याला सर्व काही असं कळतो की बुद्ध धर्म याच्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगला कुशल कर्म या चांगले मार्ग लाभतात आणि जे ध्यान शिबिर शिकवल्या जातो ह्या ध्यानामध्ये आपल्या ध्यानाच्या 3 पायऱ्या आहेत, त्या 3 अवस्था आहेत। त्या आहेत आनापानसती, मैत्री भावना, जस्ट सिटिंग। याच्यामध्ये आपण ह्या ध्यानामध्ये बऱ्याचशा अवस्था शिकतो। त्याच्यामध्ये मन प्रसन्न होतो, मैत्री भावनेमध्ये मन प्रसन्न होतो आणि छान वाटतो। ह्या वर्गामध्ये बरेचसे लोक प्रतिसाद देत आहेत आणि नियमित वर्गाला येत आहेत। एवढे बोलून मी इथं जय भीम, नमो बुद्धाय। माझं नाव वंदना टेंभुरकर आहे। मी शिवीरवाडामध्ये राहते। मी प्रत्येक मंगळवारला येते। इथे आनापानसती आणि ध्यान साधना शिकवतात। इथे आल्यावर खूप छान वाटते। विहारामध्ये आल्यावर आपलं मन प्रसन्न होतो आणि प्रत्येक मंगळवारला इथे वर्ग होत असतात। आम्ही उपासक बाया इथे 20 आणि 30 असतात, पण आज कमी आल्यामुळे उपस्थिती कमी वाटते। एवढे सांगून मी संपते। जय भीम। मी सविता चंद्रकुमार राऊत। मी धम्म वर्गाबद्दल सांगत आहे की धम्म वर्गामुळे सर्व एकत्रित येतात आणि धम्म वंदना कशी करायची, आनापानसती कसा करायचं ते सर्व धम्ममित्रांना सांगत असतात।
त्यामुळे सर्वांमध्ये एकाग्रता निर्माण होते आणि मनाची शांती होते. मैत्रीपूर्ण जय भीम. माझे नाव अनुपचंद नारायण नंदेश्वर. मी गडेगाव ह्या साप्ताहिक वर्गाला येत असतो. ह्या वर्गामुळे आपण ध्यान कसं लावायचं आणि ह्या बुद्ध धम्माचं प्रसार कसा करायचा आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं आहे की हा भारत देश, हा पुरा जग आपल्याला बौद्धमय करायचा आहे. ह्या प्रयत्नाने उत्स्फूर्त होऊन मी ह्या वर्गाला येतो आणि ह्या वर्गातून वंदना कशी घ्यायची, ध्यान कसं लावायचं ह्या इथून मला संपूर्ण माहिती मिळत असतात. मी साकोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे आहे आणि या ठिकाणी नागपूरचे धम्मचारी बुद्ध दत्त गेल्या 1 वर्षापासून धम्मवर्ग घेत आहेत की या बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार. काय सांगाल सर, एशियन आपलं स्वागत आहे. काय सांगाल धम्मवर्ग या ठिकाणी घेण्याचा फायदा किती होतो आणि आपण कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा माहिती या ठिकाणी आपण देत असता? ओके, तर मी धम्मचारी बुद्ध दत्त नागपूरवरून दर मंगळवारी इथे हा धम्मवर्ग घेत असतो आणि याची वेळ आहे 1 ते 3. तर ह्या धम्मवर्गाच्या माध्यमातून आम्ही धम्माचा प्रचार प्रसार करतो. त्याप्रमाणे बाबासाहेब म्हणतात की धम्माचा प्रचार प्रसार करणे ही एक मानवसेवा आहे. तर ह्या मानवसेवेच्या दृष्टीतून बाबासाहेबांच्या संकल्पनेतून ही त्रिरत्न बौद्ध महासंघाची शाखा आम्ही ह्या साकोलीमध्ये राबवित आहोत. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 5 वर्षापासून आम्ही इथे दरवर्षी 1 दिवसीय शिबिर घेत होतो आणि त्यानंतर इथल्या जनतेची अशी इच्छा होती की बा इथे प्रत्यक्ष साकोलीला एक उपशाखा व्हावी, एक केंद्र व्हावं, म्हणून या अनुषंगाने त्यांनी आम्हाला त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या धम्मचारी वर्गाला त्यांनी विनंती केली आणि त्यानुसार हा साप्ताहिक धम्मवर्ग दर मंगळवारी आम्ही इथे घेत असतो. तर हा म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघाची शाखा म्हणजे संपूर्ण भारतभरच नव्हे तर विश्वामध्ये 56 देशामध्ये ह्या केंद्राच्या शाखा आहेत आणि त्याचे जे संस्थापक आहेत हे उर्गेन संघरक्षितजी हे इंग्लंडचे धम्मचारी होते. त्या 5 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला, परंतु त्यांनी बाबासाहेबांच्या संकल्पनेतून हे जे म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघाचा जो जे संघ निर्माण केला हा फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संकल्पनेतून केलेला आहे. बाबासाहेबांना जे म्हणजे हे होतं त्यांचं एक म्हणजे एक मनात स्वप्न होतं की हा संपूर्ण भारत देश हा बौद्धमय झाला पाहिजे, पण हा भारत देशच नव्हे तर त्या संघरक्षितांनी संपूर्ण देश हा बौद्ध धम्ममय बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या ह्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. तर तुमच्या माहितीसाठी मला आनंद होता सांगायला की विश्वामध्ये साधारणतः 97 ते 98 असे देश आहेत. त्या 97-98 देशांपैकी 56 देशामध्ये बाबासाहेबांच्या ह्या संकल्पनेची त्यांनी तिथे मध्ये पताका रोवली आहे. हे मध्ये आपल्या मानव उत्थानाच्यासाठी आणि ह्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा जो मध्ये उत्कर्ष आहे, हा प्रयत्न आहे आणि सर्व लोक यांच्यामध्ये लाभान्वित होत आहेत असं मला आनंदाने इथं सांगावंसं वाटतं. जय भीम. हे होते धम्मचारी बुद्ध दत्त ज्यांनी सांगितले की हे जे वर्ग आहेत ते धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पण साकोलीत 1 वर्षापासून सतत साप्ताहिक वर्ग सुरू आहे आणि त्यामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीनं होऊन बौद्ध उपासक हे आचरण करतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. मी DG रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा.